नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात उबाटा सेनेची झाली बैठक. जिल्ह्यातील आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक जिंकण्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने तयारी सुरू केलेली असून त्या संदर्भात आज धुळे शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन हॉल येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकारीसह कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दरम्यान बैठकीत निवडणुका जिंकण्यासंदर्भात प्रमुख मान्यवरांनी कार्यकर्त्यांना बैठकीत मार्गदर्शन केले. बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा संपर्क प्रमुख माजी आमदार अशोक धात्रक, डॉक्टर अजय हिरे, माजी आमदार अनिल गोटे, उपनेत्या शुभांगीताई पाटील यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने बैठकीसाठी उपस्थित होते. तर 10 असेल 11 असेल, जे मतदान झालं त्याचे सीसीटीव्ही फुटेज द्या. निवडणूक आयोग म्हणतो फुटेज नाही. असो, प्रकाश आंबेडकरांना मानावं लागेल. निवडणूक आयोगाचा एक नियम त्यांनी त्या ठिकाणी अधोरेखित केला आहे. मतदानाची वेळ संपल्यानंतर त्या मतदान केंद्राच्या प्रांगणामध्ये त्यावेळेला असलेल्या मतदाराला शेवटच्या मतदारापर्यंत मतदान करण्यात यावं, त्याला संधी देण्यात यावी असा नियम आहे. पण त्याला ती संधी द्यायची असेल तर संध्याकाळी 6 वाजता जर मतदान संपलेलं असेल किंवा 5 वाजता जी काय वेळ असेल त्यावेळेला प्रत्यक्ष मतदान केंद्रातलं दरवाजा बंद करून बाहेर लाईन मध्ये टोकन वाटली जावे. काय टोकन, आणि ती वाटण्याची सुद्धा पद्धत. दारामध्ये असणारा पहिला मतदार त्याला पहिलं टोकन नाही, शेवटचा जो आहे त्याला 1 नंबरचं टोकन, आणि मग उतरत्या अनुक्रमानं त्याला टोकन देते. शेवटचं टोकन दारात असलेल्या पहिल्या मतदाराला. असं टोकन वाटप झालंय का? निवडणूक आयोगाने सांगितलं झालेलं नाही. बाळासाहेबांनी तिथे मागणी केली. मग ही निवडणूक प्रक्रियाच बेकायदेशीर.